नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश ऑफ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ मी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात घेऊन आलेली आहे. जो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते तुमचे राहिलेले आहेत त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. मी बरेचसे असे यूट्यूबचे शॉर्ट्स अपलोड केलेले की त्याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते का अडकलेले आहेत. तर हा पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल आणि तुम्ही समजून घेऊ शकता. आता नक्की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अडकण्याचे प्रमुख कारण काय असू शकतं. पहिलं तर आहे की NPCI DBT मॅपिंग जर चुकीचं असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे पण मी यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक पण मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही जाऊन बघू शकता. नंतर आहे आधार आणि बँक खाते लिंक करणे. आधार आणि जर बँक खातं जर सीडिंग नसेल तरी देखील तुमचा हप्ता आहे तो अडकू शकतो. नंतर थर्ड आहे की KYC. जर KYC पूर्ण नीट पद्धतीने तुम्ही अपडेट केलेली नसेल, त्याच्यामध्ये काही चुकी झालेली असेल तर ती KYC आहे ती आपली अप्रूव्ह होऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे पण आपला हप्ता अडकू शकतो. नंतर पुढचं जे प्रमुख कारण आहे की अर्जामध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल, उत्पन्न, कुटुंबाची माहिती, वैवाहिक स्थिती किंवा डुप्लिकेट एंट्री असतील तरी देखील तुमचा जे हप्ता आहे तो बंद होऊ शकतो किंवा तो रिजेक्शनमध्ये जाऊ शकतो. नंतर बँक खाते समजा झिरो बॅलन्स झालेले असेल तर ते खातं फ्रीज होऊन जातं किंवा इनॲक्टिव्ह असेल तरी देखील तुमचं, किंवा डॉर्मंटमध्ये गेलेलं असेल तरी तुमचं हप्ता आहे हा बंद होऊ शकतो. किंवा आता समजा शासनाकडून काही जर तांत्रिक विलंब झाले असेल, व्हेरिफिकेशन काही जिल्ह्यांचे पेंडिंग राहिलेले आहेत, त्याच्यामुळे पण तुमचा हप्ता आहे हा थांबू शकतो. तर त्याच्यामध्ये NPCI DBT मॅपिंग कशी करू शकता, ग्रीव्हियन्समध्ये तुम्ही तक्रार कशी नोंदवू शकता याचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन लिंक पण देईन, तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती काम करा, म्हणजे जेणेकरून तुमचा हप्ता जो राहिलेला आहे तुम्हाला येण्याचा प्रयत्न होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.